तर मित्रांनो, मराठीमधलं पॉडकास्ट तुमच्यासाठी मी रेकॉर्ड करत आहे पहिल्यांदा. माझी मातृभाषा मराठी आहे आणि रविवारचा दिवस असा असतो की पहिल्यांदा म्हणजे आठवड्यात एकच दिवस मिळतो आम्हाला जिथे मी माझ्या आईबाबांसोबत बसून गप्पा मारू शकतो. का म्हणजे माझे आईबाबा दोघं वर्किंग आहेत आणि त्यामुळे त्यांना असा टाईम सापडत नाही, ज्यामुळे त्यांना थोडाफार टाईम मिळेल आणि ते त्यांचे विचार मांडू शकतात. सो असंच मी विचार केला गप्पा मारता मारता की आपण रेकॉर्ड करू आपल्या गप्पा, आणि त्या हिशोबाने मी म्हटलं की चला बोलू. आणि पप्पांनी पेपर वाचता वाचता त्याच्यात एक बातमी, ठळक बातमी, जी हेडलाईन म्हणतो आपण, ती दिसली मला. आणि त्याच्यात ते लिहिलेलं आहे की नेपाळ डावीकडे झुकतोय. तर बाबांना विचारलं की मी डावीकडे म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं की लेफ्टिस्ट, वामपंथ ज्याला म्हणतो आपण पॉप्युलर भाषेत. तर तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे लेफ्टिस्ट म्हणजे, लेफ्टिझम म्हणजे काय, हे तुम्हाला मला विचारायचं होतं. त्यांचे जहाल विचार असतात ते सरकारच्या विरुद्ध. ओके. जे सरकार त्यांच्यावर इम्प्लिमेंट करतं की तुम्ही असं करा तसं करा, किंवा आम्ही तुमचं आता गाव जंगलामध्ये आहे आणि एक धरण बांधतात, डॅम कन्स्ट्रक्शन करतात, त्याला ते अगोदर सर्वे करतात. सर्वे केल्यानंतर ज्या वेळेला त्यांना वाटतं की ह्या धरणाची उंची एवढी होती, इंजिनिअरिंग सांगतात त्यांना, की एवढी उंची झाल्यानंतर हे एवढं पाणी पाठीमागं साचतं डॅमच्या ह्याच्यामध्ये. जो कॅचमेंट एरिया आहे, पाण्याचा जो साठ्याचा एरिया पूर्ण जो भरणार आहे, त्याच्या कडेला जे खेडेगाव असतात त्यांचं पुनर्वसन करावं असं त्यांना वाटतं. मग ते सगळं रिपोर्ट झाल्यानंतर हे आपल्या केंद्रावर जाते. केंद्र त्याला प्रत्येकाला निर्देश देते. ती सरकारी एक सिस्टम आहे की जी एकावर एक अवलंबून असते, आणि ती शेवटी त्या खेड्यातल्या लोकांना, त्या गावातल्या छोट्या गावातल्या लोकांना, वाडीवरच्या लोकांना त्याला सूचना देऊन पाठवते, ग्रामपंचायत मार्फत किंवा तलाठ्यामार्फत किंवा जिल्हास्तरीय कमिशनरच्या मार्फत त्यांना पाठवलं जाते की तुम्हाला तुमचं हे गाव उठवणार आहे, तुम्हाला दुसरीकडे जागा देतो. तर गावातले 100 लोक तयार होत नाही अशा वेळेस, कारण त्यांचं बालपण, त्यांच्या जमिनी, आजूबाजू शेती, त्यांचं काय असतं, त्यांचं गुरं ढोरं सगळं तिथं वाढले असतात. तर त्यावेळेला त्यांना तिथून हटवणं फार मोठं मुश्किल काम असतं. मग ते त्याच्या विरुद्ध जातात. ज्यावेळेला वर्षानुवर्ष हे होत नाही सरकारकडून. ही एकच गोष्ट नव्हे, एखादा आता नवीन पद्धतप्रमाणे जिथं मोठा हायवे असतो, महामार्ग असतो, राष्ट्रीय महामार्ग, त्या महामार्गाला पण अजूनही रुंद करणे सगळं आपल्या देशामध्ये कार्यक्रम चालू आहे. थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की ज्या वस्तीला, ज्या तिथे स्थायी झालेल्या सोसायटी, विलेज, ट्रायबल सोसायटीला हटवण्याच्या विरोधात जे लोक बोलतात वामपंथी. ओके, तुझं काय म्हणणं आहे मम्मी? पण त्याला समाजातले सूत्रबद्ध सुशिक्षित लोक, त्याला काही लोक सपोर्ट करतात. म्हणजे हे कुठे ना कुठे सरकार विरोधच आहे. जे सरकार विरोधी असतात, जे सरकारच्या पॉलिसीजचा विरोध करतात, आणि जे ऑप्रेस्ड असतात, जे मार्जिनलाइज असतात, ज्यांना छळलं जातं, त्यांचे हित जे मांडतात, त्या लोकांना आपण वामपंथी म्हणू शकतो थोडक्यात. तर मला हे म्हणायचं होतं की ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे वाय डू यू थिंक की व्हॉट इज लेफ्ट अँड व्हॉट इज राईट, म्हणजे डाव्या हातावरती उजव्या हातावर? कार्ल मार्क्सच्या आधीची गोष्ट आहे. तर मी थोडक्यात तुला सांगू इच्छितो की जेव्हा फ्रेंच क्रांती झाली, फ्रेंच रेव्होल्युशन, तेव्हा राजा होता त्यांचा लुईस. तर राजा जेव्हा होता ना, तर राजाच्या डाव्या बाजूला जी लोक बसायची आणि जे राजाच्या उजव्या बाजूला जे लोक बसायची, त्या हिशोबाने लेफ्ट वर्सेस राईट इथे ओरिजिन आहे. मग डाव्या बाजूला बसणारे कोण? फ्रेंच समाज 3 एस्टेट्स मध्ये डिवाइड झाला होता. एक होती क्लर्जी, नोबिलिटी आणि कॉमनर्स. ते कॉमनर्स जे होते ना, इट वॉज कॉल्ड दी थर्ड एस्टेट. आणि हे जे कॉमनर्स होते हेच मेजॉरिटी होते पॉप्युलेशन वाईज, नंबर वाईज. आणि ह्यांचे हित जे होते ते ऑब्व्हियसली क्लर्जी आणि नोबिलिटीच्या विरोधात होते. मग जे राईट साईडला बसायचे ना राजाच्या, त्यांचे हित कसे होते की स्टेटस कोएस्ट हित होते, की जसं आहे तसंच चाललं पाहिजे, आणि त्यामुळे त्यांचा फायदा जास्ती होतो. म्हणून त्यांनी राजाला सपोर्ट करायचे आणि राजा पण त्यांना सपोर्ट करायचा. म्हणजे राजा आणि एस्टॅब्लिशमेंट, प्रो एस्टॅब्लिशमेंट जे लोक असतात, स्टेटस कोएस्ट जे लोक असतात, त्यांना राईट विंग म्हणलं जातं. आणि जे डाव्या बाजूला बसायचे राजाच्या, जे लेफ्ट हँडला बसायचे, त्याला लेफ्टिस्ट. का? म्हणजे त्यांनी स्वतःच्या हितांबद्दल बोलतात. आणि जेव्हा कॉमन क्लास जे असतो, जे पुअर असतो आणि जो गरीब असतो, त्यांचे हित
नॉर्मली एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असतात, हे की नाही. गरिबांचे हितं, आता पप्पांनी जसं म्हटलं की जे डॅम बांधतात, रोड वाईड करतात, तेव्हा हितं त्यांचे ज्या फॅमिलीजना हटवलं जातं आणि त्यांना रिहॅबिलेट पुनर्वसन ज्यांना केलं जातं त्यांचे हितं मारले जात आहेत ना. तर तीच लोक होती डाव्या बाजूला. तर इथे सुरुवात होते लेफ्ट विंग आणि राईट विंगमध्ये. तर आताच्या कंटेम्पररी सोसायटीमध्ये तुझ्या म्हणण्याप्रमाणे कुठली अशी पार्टी नाव न घेता तुला असं वाटते की लेफ्ट विंग असू शकते आणि कुठली अशी पार्टी नाव न घेता तुला असं वाटते की राईट विंग असू शकते? आता सध्याचं जे सरकार आहे ते राईट. नॉर्मली असं समजलं जातं की जी सरकार असते ती राईट विंग असते. राईट विंग म्हणजे त्यांचे हित ते सांभाळणारच ना. आणि जर ते जे त्यांना विरोध करतात ते लेफ्टिस्ट असं होतं. असं थोडक्यात सांगितलीस तू. मी म्हणजे जर विचारतो की आता समजा USA सोसायटी घेतली आपण 18व्या शतकात, 19व्या शतकात आणि 20व्या शतकात जर आपण बोलू लागलो USA बद्दल, तर तिथे नस्लभेद, रेसिझम हाय होतं, करेक्ट. तर तिथे जे व्हाईट्स होते त्यांची हितं जर त्यांना जर पाहिजे असतील, जपायची असतील तर दे आर स्टेटस कोइस्ट. सो दे विल बिकम दी रूलर्स, राईट विंग. राईट विंग. अँड हू विल बिकम दी लेफ्ट विंग? दोज म्हणजे जे त्यांना विरोध करतील ते लेफ्ट विंग. कोण होते तिथे विरोध करणारे? काळे लोक, ब्लॅक पीपल, अश्वेत. तसंच जर वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 नंतर जर तू कम्पेअर केलेस की बाबा पुरुषांनाच जास्ती महत्व दिलं जातं आणि पुरुषांचेच हक्क जे आहेत ते जास्ती बजावले जात आहेत आणि पुरुषांनाच फक्त वोटिंग राईट्स आहेत, असे म्हणणाऱ्या कोण होत्या? स्त्रिया. उच्च कुलातल्या स्त्रिया होत्या. स्त्रिया इन जनरल स्त्रिया. मग स्त्रियांनी जेव्हा आपले हक्क मागायला प्रयत्न केला, त्यांनी म्हटलं की आम्हाला पण वोटिंग राईट्स द्या. मग ह्या स्त्रिया कुठल्या साईडला तू म्हणशील? दे आर लेफ्टिस्ट और राईटिस्ट? दे आर लेफ्टिस्ट. होय, लेफ्टिस्टच. होय, की नाही? मग फेमिनिझम इज अ लेफ्टिस्ट मूवमेंट. देयर कुड बी डिफरंट टाइप्स ऑफ फेमिनिझम. जे समाजात पूर्वापार जे चालीरीती आल्या त्याच्या विरोधात गेल्या त्या. करेक्ट. त्यामुळे त्यांना स्टेटस कोइझमला जो चॅलेंज करतो व्यक्ती तो लेफ्ट विंग वाला असतो आणि जो जैसे थे त्यालाच कंटिन्युएशन करण्याचं. तसं म्हटलं तर मग डुर्कहाइम, इफ यू टॉक अबाउट डुर्कहाइम टुडे, तुम्हाला सांगू इच्छितो, इमाईल डुर्कहाइम जो आहे व्यक्ती हा एक समाजशास्त्री व्यक्ती आहे, फ्रान्सचा व्यक्ती आहे. त्यांनी ही इज लाईक वन ऑफ दी फाउंडिंग फादर्स ऑफ सोशलॉजी. माझी आई सोशलॉजी शिकवते आणि मलाही थोडाफार इंटरेस्ट असल्यामुळे मी थोडंफार वाचलेलं आहे सोशलॉजी, तर त्याबद्दल बोलतीये माझी आई. तर इफ यू टॉक अबाउट डुर्कहाइम, ही वॉज अ स्टेटस कोइस्ट अँड ही वुड डेफिनेटली टर्न आउट टू बी अ राईट पर्सन. तर हे मला म्हणायचं होतं. तर आता भारतात पप्पा तुम्हाला काय म्हणायचं की आपले जे सोशल इश्यूज आहेत, तुमच्याप्रमाणे सध्या भारतात कुठले काय काय सोशल इश्यूज आहेत हे सांगा. एक उदाहरण सांग. मी सगळं सांग. कुठलेही किती इश्यूज? अनएम्प्लॉयमेंट. ओके. आणखीन काय? आणि ज्या गरिबी, इथले मूळ इथला जो धंदा आहे भारतातला, धंदा व्यवसाय शेतकऱ्यांचा, त्यांच्या जमिनी काढून घेणे हा मोठा इश्यू आहे. पिकाऊ जमीन व्हेरी व्हेरी ज्वलंत, फार ज्वलंत प्रश्न काय म्हणतात, डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांची जमिनी हडपल्या जातात. एक मिनिट, मी काय म्हणतो, सरकारनं त्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि तिथं रिंग रोड निर्माण करायचा, रोड निर्माण करायचे, किंवा त्यांना सरकारी वसाहती निर्माण करायच्या, तिथं मोठे मोठे अपार्टमेंट बांधायचे, कुठं तरी मोठी सरकारी बिल्डिंग बांधायची. ते बांधण्यापेक्षा तुम्ही सरकारी जमीन, रानातली जमीन की ज्याला जंगल खाते म्हणतात, फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्या जमिनीवर तुम्ही ते पुनर्वसन करा की. जंगल घेण्यापेक्षा ज्या जमिनी काय म्हणतात, जमीन, नापीक जमीन आहेत त्या घ्या. बरोबर, अगदी बरोबर. हे तुम्ही वसाहती करा. आता माझं असं अंडरस्टँडिंग आहे थोडंफार की डेव्हलपमेंट डेफिनेटली कम्स ॲट दी कॉस्ट ऑफ पुअर, यु नो. तर कसं आहे, जेव्हा रस्ते बांधले जातात, जेव्हा काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं जातं, ते नॉर्मली तुमच्या सिटीच्या आसपास असतं. गरज श्रीमंतालाच असते, श्रीमंताला असते, ठीक आहे. खरं तो जो रस्ता जातो ना, कधी ना कधी असा असतो की तिथे आजूबाजूला जमिनी असतातच. जमिनी जरी घेतल्या सरकारने तर असं केलं पाहिजे की तेवढीच पिकाऊ जमीन त्यांना वापस रिहॅबिलिट
केलं पाहिजे जवळपास कुठे ना कुठे. कारण हे काय जमीन करतात? त्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी तो शेतकरी मरेपर्यंत त्याचा निकाल लागत नाही, सरकार त्याच्या बाजूने होतच नाही, त्याच्या मुलाला पण मिळत नाही, त्याच्या मुलाला मिळत नाही. मग सरकार काय म्हणतं की मी तुम्हाला एवढे लाख देतो एका एकरला, जरी दिले पैसे तर पैसे संपून ते जातात. त्याचा काही त्यांचा उपयोगच जो नाही. हक्क असतो की नाही, त्यांचा हक्क पिकवणे, राबणे, काम करणे हा जातो आणि तो हळूहळू ती पिढी मजूर म्हणून कामाला लागते. तर आता काही तुम्हाला मी वर्षांनंतर एक्झाम्पल बरोबर दिलं. आहे. आता आता विचार असे मांडले पाहिजे की तुमच्या विरोधात पण मी थोडंफार बोललं पाहिजे, तर एकतर्फा आपलं डिस्कशन होईल. तर मगरपट्टा जिथे मी काम करत होतो पुण्यात, मगरपट्टाची जी जमीन होती ती एकदम पुण्याच्या बाहेरच्या साईडला, आणि तिथे सगळी फार्मर्सची म्हणजे शेतकऱ्यांचीच जमीन होती. मगरपट्टा जेव्हा तयार झाला तेव्हा ही जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्यांची. जेवढं मला ऐकलेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले असतील, नक्कीच मिळाले असतील. मिळाले असतील. आणि नाही, नोएडा आणि गुडगावच्या आजूबाजूला गुरुग्राम जे म्हणतात तिथे पण असे शेतकरी आहेत जे आजकाल BMW ने ऑडी घेऊन फिरतात. तर असं पण आहे सामान्य की सगळ्यांना शेतकरी, नाही मिळत. सामान्य शेतकऱ्यांबद्दल खूप कमी बोलतोय लोकांना आपण. पण मिळत. सामान्य शेतकरी जो आहे, मार्जिनलाइज आणि जो काय म्हणतात छोटा शेतकरी आहे, हेच शेतकरी जास्ती आहेत. ऑन अन ऍव्हरेज 1.2 हेक्टेअर्स पेक्षा कमी जमीन एका शेतकऱ्याकडे असते. खूप कमी क्वचित अशी शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 2 एकर, 2 हेक्टेअर, 3 हेक्टेअर त्याच्याशी जास्ती जमीन आहेत, आणि ती खूप मायनॉरिटी आहेत. दॅट डेफिनेटली इज अन इश्यू. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. कारण ह्याच्या विरोधात, ह्याच्या व्यतिरिक्त पण किती सारे इश्यूज आहेत. जसं महिलांना जे आहे ना, इनफ ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. महिलांना ना वेज जे गॅप आहे, एका पुरुषाला तेवढ्याच कामासाठी केवढे पैसे मिळतात आणि एका महिलाला, स्त्रीला तेवढ्याच कामासाठी केवढे पैसे मिळतात, हे खूप मोठा गॅप आहे. आणि पुरुष जे पेड वर्क करतात त्यांना पैसे मिळतात, आणि त्याच्याहून जास्ती फिजिकल वर्क करणाऱ्या स्त्रिया त्यांना पैसेच नाहीयेत. कमी मिळतो. पैसे कुठे? घरातल्या कामासाठी पैसे मिळतात का? नाही मिळत. घरातलं पण काम करतेस ना आपण, मग त्याला पैसे नाही मिळत. सो अनपेड वर्क जे आहे हे पण एक मोठा इश्यू आहे. आणि त्याच्यानंतर जातीवरती जे इश्यूज आहेत, पर्टिक्युलर कास्टनाच जास्ती प्रिव्हिलेज आणि ॲडव्हान्टेज असल्यामुळे खूप साऱ्या जातींना तेवढा फायदा मिळत नाही. खूप साऱ्या जातींना डिस्पाईट रिझर्वेशन दे आर स्टील लॅगिंग अँड मार्जिनलाइज्ड. मग लोक म्हटलं की मेरिट नाही आहे यांच्याकडे. मेरिट इज नथिंग बट कास्ट प्रिव्हिलेज मॅस्क्युरेडिंग ॲज मेरिट, हे असं माझं म्हणणं आहे. तर ही जी गोष्ट आहे रिझर्वेशनची, ही ताणली जी आहे तेवढी ताणेल. तर त्यात काय मला नाही वाटत की डिस्कस करण्यासारखं आहे. फक्त मला असं म्हणायचं आहे की रिझर्वेशन इज गुड. मला आधी असं वाटायचं की रिझर्वेशन इज बॅड, बट आता माझे विचार चेंज झाल्यामुळे, थोडाफार वाचल्यामुळे, अफर्मेटिव्ह ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ कंट्री लाईक दिस, wherein it ensures or enables the proportional representation of different communities and castes, where they can get enough authority at the highest level to claim legitimate power. हे मला म्हणायचं आहे. आणि हे फक्त अफर्मेटिव्ह ॲक्शन्सनीच होऊ शकतं, आणि इट इज अ गुड थिंग. येस, यू कॅन टॉक अबाउट क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर, की बाबा वी शुड फेस डाऊन रिझर्वेशन्स, हा एक इश्यू आहे. ह्याच्या विरोधात ह्याच्यानंतर काय, एज्युकेशन इज द बिगेस्ट इश्यू माझ्याप्रमाणे. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर. तर कसं माहिती का, मागच्या 1-2 वर्षापूर्वी जो तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे 2 भाग होऊन तेलंगणा प्रदेश निर्माण झाला, तिथं ज्या UPSC एक्झाममधून पास झालेले IAS ऑफिसर तिथं त्याचं नियुक्ती झाली होती. तर कसं माहिती का, प्रत्येकाने, हे शक्य नाही प्रत्येकाला होणं, त्याबद्दल मी काय सांगतो आहे, ते अधिकारी एका कॉलेजमध्ये गेले, रोज जाणार 1 तास त्यांना शिकवून येणार म्हणा. त्यांना काय गरज होती? असे स्वयंभू माणसं की ज्यांना अंतःकरणातून काहीतरी कामाची प्रेरणा, मी करावं, समाजाला काहीतरी देणं लागतं, असे माणसाची आहे आपल्याकडं, नाही म्हणत नाही. आता तसल्या माणसांची त्यांना कधीही त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही, एक कुठेतरी ओळख टाकली जाते. मला एक विषय बोलायचा इथे. जरा मोठ्याने बोल. परवाच एक बातमी ऐकली की वाचली मी, की कालच्याच पेपरमध्ये होती बातमी की आम आदमी पार्टी आहेत ना, ते काय करतात, ते
म्हणजे शिक्षणाला जास्त महत्त्व देत आहे. हां. आणि त्यांनी काय ठरवलं की बाबा जगामध्ये जितके चांगले देश, जितके ज्या देशांमध्ये जास्ती शिकलेले लोक आहे आणि ज्या शिक्षणाला जिथं जास्त महत्त्व आहे तशा देशामध्ये आपल्या देशातल्या शिक्षकांना पाठवून प्रशिक्षण देऊन तिथून घेऊन यायचं. तर हा जो मुद्दा आहे तो त्यांना दिला म्हणजे त्यांनी जर त्यांनी ॲक्च्युली त्यांनी सगळी तयारी पण केली होती पाठवायचं टीचर्सना म्हणून कितीतरी. तर जे म्हणजे आपला सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर ते त्यांना परवानगी देत नाही. ह्या मुद्द्याला काय म्हणतात, वामपंथीय म्हणतात की आता इथे कोण वामपंथी कोण सांगा. ह्याला कारण जो आपण पहिला घेतला तर वामपंथी नाही का, वामपंथी. मग हा जर मुद्दा घेतला तर ह्याच्यामध्ये कोण वामपंथी. मी तुला एक्सप्लेन करतो थोडंसं. सांग मला तू सांग, हे सगळे तुझ्याकडे क्वेश्चन जे आहेत, तुला विचार करण्याची जी ताकद आहे तुझी, ही कशामुळे आहे? शिक्षणामुळे. तर शिक्षणामुळे काय तयार होतं एका देशात, एका समाजात? म्हणजे एक असा तबका तयार होतो ज्याला विचार करण्याची शक्ती मिळते आणि ज्याला प्रश्न विचारायचं ताकद आणि बुद्धी मिळते. ते कशामुळे येते? शिक्षणामुळे. तर हे लोक काय करतील नॉर्मली, जर जास्ती लोकांना शिक्षण मिळालं तर काय करणार? ते जास्ती क्वेश्चन्स विचारतील. हो, त्यांचे जे काही म्हणजे प्रोग्राम्स आणि पॉलिसीज असतील त्याला विरोध करू शकतील. आता कुठले क्वेश्चन विचारू शकता तुम्ही सरकारला? जर आपल्याला ही एज्युकेशन घेतल्यामुळे एवढी थोडीफार समज आहे की आपण पेपर वाचतो, न्यूज पाहतो आणि एक आकलन करण्याची जी शक्ती आहे, हे कशामुळे येते? एज्युकेशनमुळे येते. मग तेच मी म्हणते, चांगले टीचर्स पण पाहिजेत ना. मग चांगले टीचर्स, फिनलँड सारख्या देशामध्ये शिक्षणाला इतकं अतिशय सुंदर त्यांनी वळण दिलेलं आहे तिथे. आणि मग ते काय म्हणतात की तिथे जर आपले शिक्षक जर प्रशिक्षित जपान आणि इथे कुठे आपल्या फिनलँडमधून जर प्रशिक्षण घेऊन आले तर ते जास्त देऊ शकतील आपल्या मुलांना. हा विचार करून त्या लोकांनी त्यांना जायची तयारी केली होती. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटमुळे तो म्हणजे तसंच राहिला. याला एक मिनटं, ह्याला आत्ताचं जे मुख्य कारण म्हणजे प्रसार माध्यम, टेलिव्हिजन, पेपर, मॅगझिन्स, सोशल मीडिया, ते काय करतात, जे मोठ्या व्यक्ती म्हणतो मी, मग ते कोण म्हणजे त्या जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात, आमदार, MLA, खासदार, MP किंवा मंत्री, त्याच्यात दोन गट पाडले जातात. कोणामुळे? प्रसार माध्यमामुळे. कारण प्रसार माध्यमांना ते विकत घेतात. पोलरायझेशन. प्रसार माध्यमांना विकत घेतल्यानंतर तो त्याला सपोर्ट करतो, त्याला सपोर्ट करतो. सामान्य माणूस जेव्हा TV ओपन करतो, बातम्या बघतो, न्यूज बघतो, वार्ता बघतो, त्यावेळेला त्याच्या मनावर असं बिंबवलं जातं की आमचंच खरं आहे, पुन्हा दुसऱ्याला की आमचंच खरं आहे. सामान्य माणूस गडबड करतो. त्यासाठी मी तुमच्या दोघांच्या मताशी सहमत आहे की उच्च शिक्षण दिलं जावं, शाळेपासूनच सुरुवात करावी. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक माणूस की जो निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होता, TN शेषन, फार धडाडीचा माणूस, तो चांगला करायला गेला, त्याला उचल बांगडी करून घेतली. ह्याला काय म्हणतात? अरे मग सरकारच्या ज्या काय म्हणतात प्रणालीमध्ये जर विरोध आला तर त्या माणसाला ते उचलून दुसरीकडे टाकतात. कारण त्यांचं जे साध्य होत नाही ना त्यांना. नोएडामध्ये नोएडा, पंजाब, हरियाणा तिथे एक IAS ऑफिसरला 1 नाही 2 नाही 3 18 वेळा बदली करून इकडे तिकडे पाठवला. अशोक खेमका. जास्तीच. तर मग समाज, मी जर समजा या खुर्चीवर आहे, मी शिक्षण मंत्री आहे, मी वैद्यकीय मंत्री आहे, मी शहाणा म्हणून चालत नाही, कोणाचं तरी ऐकावं लागतं. ऐकल्यानंतर ज्या वेळेला जी व्यक्ती भले तुमच्या हाताखाली, तुम्ही अधिकार मोठ्या पदावर आहे, तुमच्या हाताखाली तो सुशिक्षित व्यक्ती आहे, ती काहीतरी शिकलेली आहे, तो जर समाजाचं काहीतरी चांगलं करायला गेलं तर त्याचं उचलून जाणार की त्याला अपोज काय करता, उचलायचं त्याला टाकून द्यायचं का? तो तुमचा भ्रष्टाचार, त्यांचं स्वहित त्यामुळे साधलं जात नाही. आणि भ्रष्टाचार करू नये, बरोबर आहे, ते साध्य नाही, भ्रष्टाचार शक्य होईल. कारण तरी पण आपण या समाजासाठी काही केलं लागतं. कारणामध्ये कसं असते, स्वहित बघितलं, लोकहितापेक्षा स्वहित. आम्ही राजकारण विषय मांडायचा नाही, थोडासा खाली जातो मी, एक मिनिट खालच्या पदावर आहे तुम्ही, की ज्या सामान्य माणसाला रोटी, काम, धंदा, नोकरी, कुठं छोटीशी जागा, खूप वर्षापूर्वी शिवसेनेने काय केलं होतं महाराष्ट्रामध्ये, मुंबई, ठाणे, रिक्षावाल्यांना धरलं, काही गरीब लोकांना धरलं, तुम्हाला काम नाही, झुणका चपाती करून स्टॉल घेऊन दिला, पाऊस ते झालं. ते शिवसेनेचे जे कोणते बाळासाहेब होते तेव्हा. आता शिवसेना तशी नाही. सांगतो मी, हेच मला एक सांगू इच्छितो, आपण एक काम करू,
नावं घ्यायचं अवॉइड करू चुकीचं आजकाल. आहे. बदलायला पाहिजे. नाही राहू देत, आता झालेलं आहे. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं नाव न घेता आपण बोलू शकतो का, म्हणजे आता असे जे भावना झालेले आहेत लोकांचे, छोट्या मोठ्या गोष्टींनी ते आहत होतात आणि हे रियालिटी आहे. तर आय वुड रिक्वेस्ट यू बोथ की नावं घेऊ नका. बाकी ठीक आहे, आता आपण काही वाईट बोललं नाही शिवसेनेबद्दल, चांगलं बोललं. मला एक तुमच्याकडे एक छोटासा पॉइंट मांडायचा आहे. आपल्या देशात ग्रॅज्युएट्स जे म्हणतो आपण, ज्यांच्याकडे एक तरी डिग्री असेल, हे जर तुम्ही पूर्ण भारताच्या पॉप्युलेशन प्रमाणे टक्केवारी काढली तर तुमच्या हिशोबाने ते किती टक्के आहे तुम्हाला माहिती आहे का? फार कमी. 8%. 8% लोकांकडे फार डिग्री आहे. तर फक्त 8%, म्हणजे माझ्याप्रमाणे जर तू 140 करोड लोकांचे 8% काढलीस तर ते 11 ते 12 करोड लोक येतात फक्त. आणि त्याहून त्या डिग्री होल्डर्समध्ये किती लोक सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत आहेत, काय एम्प्लॉईड आहेत, काय सॅलरीड आहेत, ते त्याहून कमी आहेत का. म्हणजे आपला जो एम्प्लॉयमेंट जर काढला तुम्ही, 2 टाईपचे एम्प्लॉयमेंट असतात. एक फॉर्मल एम्प्लॉयमेंट, एक इनफॉर्मल एम्प्लॉयमेंट. फॉर्मल म्हणजे काय, तुम्हाला सॅलरी आहे, PF आहे, तुमच्याकडे इन्शुरन्स आहेत, म्हणजे जे जॉब सिक्युरिटी म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात तुमच्या. इनफॉर्मल म्हणजे तुम्ही स्वतःहून पैसे कमवता, तुमचं बिझनेस आहे, तुमचं फर्म आहे, तर तुम्ही कुठे ना कुठे डेली वेजच्या हिशोबाने पैसे कमवता. तर हे 91% 91 to 92% जॉब्स इन इंडिया आर इनफॉर्मल जॉब्स. तर हे का असं आहे. आणि आपलं R&D तर केवढं भारी आहे तुला माहितीच आहे. आपलं ना इनोव्हेशन आहे जास्ती, ना R&D आहे. कम्पेअर्ड टू चायना अँड US खूप मागे आहोत आपण. तर हे बेसिक एक तर गोष्ट आहे की एज्युकेशन लेवल्स कमी आहे. शाळेतूनच सुरुवात का करायला एज्युकेशन पाहिजे. लेवल्स कमी आहेत. आपण सगळ्यांनी आता हे जर तुम्ही ऐकत असाल, जर आमचं पॉडकास्ट जर तुम्ही ऐकत असाल, तर पॉसिबिलिटी मोस्टली अशी आहे की यू हॅव स्टडीड इन अ प्रॉपर स्कूल अँड ॲटलिस्ट तुम्ही ग्रॅज्युएट तरी आहात. ही माझी पॉसिबिलिटी असू शकते तुमचे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज यू आर ॲटलिस्ट अ ग्रॅज्युएट वर्किंग इन अ सर्व्हिस इंडस्ट्री विथ अ प्रॉपर सॅलरीड जॉब. तर आपल्याला काय होतं की आपल्याला वाटतं की आपण खूप भारी केलं आणि आपल्या आजूबाजूचे लोक पण भारी करतात, ठीकठाक कमवत आहेत, आणि आपल्याला वाटतं की भारत देश खूप पुढे चाललाय. नक्कीच गेल्या 75 वर्षात भारत देश पुढेच गेलेला आहे, मागे गेलेला नाही आहे. तर जेव्हा मी बोलतो की ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जी रियालिटी आहे त्याच्यापासून आपण दूर पडतो. आठवा सगळ्यांनी, जर तुम्ही एक प्रायमरी शाळा बघितली असेल, सरकारी शाळा कशी असते. आम्ही जेव्हा लहान होतो, मी एका कॉन्व्हेंट शाळेत शिकलेलो आहे, इंग्लिश मिडियम. माझ्या आई बाबांनी शाळेत शिकवलं मला. तर मी कम्पेअर करायचो. मी जेव्हा लहानपणी राहायचो तिथे, एका रेंटेड घर होतं आमचं, तिथे 2 शाळा होत्या, एक मराठी शाळा, एक कन्नडा शाळा, रन बाय स्टेट गव्हर्नमेंट. तर तिथे त्यांची कंडिशन शाळेची एवढी खराब होती, बिचारे पोरं खालीच बसायचे. आमच्याकडे डेस्क होते इंग्लिश शाळेत, प्रायव्हेट शाळा होती म्हणजे म्हणून. तर डेस्क असायचे, त्यांच्या खाली बसायचे, आणि त्यांचे टीचर्स त्यांनाच तेवढं एक्सपोजर आणि ट्रेनिंग दिलेलं नसायचं, म्हणून ते बेचारे यायचेच नाही शाळेला शिकवायला. आले तरी पोरांना चांगलं शिक्षण द्यायचे नाही. असं मला म्हणायचं की ज्या दिवशी एक प्रायव्हेट स्कूल कॅन गेट कॉम्पिटिशन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रन स्कूल, सरकारीची शाळा असते, स्टेट गव्हर्नमेंट, आणि जेव्हा हे 2 शाळा वेन दे कॅन कम्पीट विथ इक्वल काय म्हणतात पोटेन्शियल, दॅट डे विल चेंज एव्हरीथिंग इन इंडिया, असं मला म्हणायचं आहे. आणि ते का होत नाही आहे का, म्हणजे सरकारी शाळांना आपण दुर्लक्ष करतो. आपलं जे GDP आहे त्याचं जर तू पर्सेंटेज काढशील आणि बजेटच्या हिशोबाने कम्पेअर करशील, नाही बजेटच्या हिशोबाने कम्पेअर करशील, एज्युकेशनचं बजेट किती आहे माहिती आहे, 1.5 ते 2% असेल माझ्याप्रमाणे. नाही 4% खूप झाले, 6% करायला पाहिजे असं सांगितलेल्या लोकांनी ना. आपल्या हेल्थवरती एवढं पर्सेंटेज GDPचं खर्च होतं बजेटमध्ये, 1.5% खर्च होतो हेल्थमध्ये. सो तुमचं जर हेल्थ नाही आहे, तुमच्याकडे एज्युकेशन नाही आहे, तर तुमची जनसंख्या जी तयार होईल ती कुपोषितच तयार होईल. मानसिक तरीकेने कुपोषित आणि फिजिकली पण कुपोषित. मग ह्याच्यावरती आपण का इम्पॉर्टन्स देत नाही का, म्हणजे लोकांना वाटते की आपण चिल आहोत आणि दुसऱ्या गोष्टींना जास्ती महत्त्व दिलं जातं भारतात. तर ह्या गोष्टींना धरून पकडण्यासाठी कुठली एक पार्टी, जर तू आता मगाशी थोड्या वेळापूर्वी त्याचं नाव घेतलीस, तर ती जर ह्या गोष्टींना उचलून धरत आहे तर ते चांगले संकेत आहेत. यू डू पॉलिटिक्स अराउंड एज्युकेशन, असं मला म्हणायचं. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरं नाही, मला वाटतं USA मध्ये 25 ते 30% ग्रॅज्युएट्स आहेत आणि त्यांची जनसंख्या 30 करोड आहे फक्त.
एकट्या युपी एवढी जनसंख्या आहे त्यांची. म्हणजे काय म्हणतात, समजून घेण्याची जी काय म्हणतात त्याला वृत्ती असते ना, ती चांगली असते. शिक्षण घेतल्यामुळे कुठल्याही एका विषयाचे अधिक आणि ह्युमिलिटीला काय म्हणतेस फराटे? ह्युमिलिटी, हंबल होतो माणूस एक शिक्षणामुळे. जास्ती गोष्टी कळतात त्याला, एक अहम भावना निर्माण होत नाही मनात. हे मीच भारी, माझीच भाषा भारी, माझाच समाज भारी, माझेच ट्रेडिशन आणि विचार भारी. हे जो एक एथनोसेंट्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू येतो ना एका माणसाच्या इगोमुळे, हा एज्युकेशनमुळे कुठे ना कुठे कमी होतो असं मला. तुम्हाला दुसऱ्यांची गोष्टी समजतात, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजतात, एक एम्पॅथेटिक सेन्समध्ये तुम्हाला कळतं की हां असं पण आहे. हे एज्युकेशनमुळे होतं. तर सर्वात मोठी, इफ यू आस्क मी, प्रॉब्लेम जो आहे सर्वात मोठा भारतात सध्या सोशल इश्यूजचा, तो लॅक ऑफ एज्युकेशन आहे आणि दुर्लक्ष केलं जातं. आपल्याला काय वाटतं की आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन आलोय, कॉम्प्युटर येतं आपल्याला वापरता, हातामध्ये मोबाईल आहेत, की सगळ्यांकडे मोबाईल आहेत, बघा UPI, भाजीवाला पण UPI मध्ये पैसे घेतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, खरं ह्याच्यावर पुढे झाला पाहिजे. भाजीवाल्याचे जे पोरं आहेत ना, ते पण एका असल्या शाळेत शिकले पाहिजे जिथे तुम्ही तुमचे शिक्षण घेतले असू शकते. त्याच शाळेत नाही तर त्या दर्जाच्या शाळेत, असं मला म्हणायचं आहे. जे एक पर्टिक्युलर पार्टी नॉर्थ इंडियामध्ये, दिल्लीमध्ये करत आहे, ज्याचं नाव तू घेतलीस. तर तसं शिक्षण जर आपल्याला मिळत असेल आणि जर सगळ्याच पॉलिटिकल पार्टी अशा शिक्षणाबद्दल बोलतील आणि अशा शिक्षणाबद्दल वोट्स मागतील, तर किती छान गोष्ट होईल. संपूर्ण भारत देशच बदलून जाईल. करेक्ट. तर थोडक्यात ह्या गोष्टी होत्या आज. आम्हाला बोलायला असं वाटलं की आपण थोडाफार रेकॉर्ड करू. पहिल्यांदाच मी माझ्या आई आणि बाबांसोबत बसूनच रेकॉर्ड केलं. गप्पा आमच्या नेहमी होतात अशा, संडेजला, सॅटर्डेजला, कधी कधी. खरं कधी असं मनात नाही आलं की रेकॉर्ड करू. तुम्हाला काही थोडक्यात बोलायचं बाप्पा तुमच्या श्रोत्यांसोबत? कसं आहे माहिती का, श्रोते हो, तुम्ही जे ऐकतात, मी असं म्हणत की मी परिपूर्ण ज्ञानाने किंवा परिपूर्ण आहे, मला जनरल नॉलेज खूप आहे. मी म्हणजे मोठेपणावर सांगत नाही. आपला जो देश या 70-75 वर्षात हळूहळू पुढे येतो आहे, कारण खूप मागासलेलं म्हणत नाही, आमच्यामध्ये ज्या डेव्हलपमेंट्स नव्हत्या. जसं आता इंग्रज आले, खरोखर इंग्रजांचं त्याच्या आमच्यावरती एक म्हणजे एक उपकारच म्हणायचं की आल्यानंतर त्यांनी जसं भाषा आणली, शिक्षण आणली, त्याचं सेक्युलर अँड मॉडर्न एज्युकेशन, सायंटिफिक व्हेरी गुड. काही गोष्टी आम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आणि करायला पाहिजे आणि त्यांचे आम्ही खरोखर ऋणी आहोत. खरं त्याचा गैरफायदा, गैरउपयोग काही समाजातले विशिष्ट वर्ग तेव्हापासून की मी आता जमीनदार आहे, मी सावकार आहे, ह्याची जमीन काढून घ्यायची, त्याची जमीन काढून त्याला कर्ज द्यायचं, त्याला कर्जात बुडवायचं, त्या मुलाला बुडवायचं आणि त्याच्यामुळे काय तो एकच वर्ग मोठा झाला. आत्ता सध्या पण तो वर्ग सामान्य माणसाला येऊ दे, हे मगन कळस तुझ्या मुलाला पाठव ह्याला कामाला, तिथं फक्त हे करतात ते करतात. त्यामुळे काय होतं, तो येणारा माणूस, पुढे येणारा मुलगा पण असा बुजतो, तो जाऊ की नाही हेजिटेशन म्हणतात की नाही, तसं होतं. ते होऊ नये म्हणून एकोपा व्हावा, समाजाचे लोकांचे विचार एकत्र यावे, एका सुरामध्ये सगळी एक आपली एक जनसंख्याचं एक मॉब तयार व्हावं या विचाराच्या लोकांना. त्यामुळे त्या लोकांना बाहेर काढायला मदत होते आणि हळूहळू देशाचा उद्धार होईल. यू डोंट प्रमोट मी, चुकीचं आहे माझी उद्धार. ठीक आहे, जे भलं होईल. मम्मीला अशी सवय आहे कधी कधी मध्येच बोलायची आणि पप्पाला थोडक्यात राग आला, पण ठीक आहे, हीच मजा आहे ना आई बाबांशी बोलताना. आणखी काही बोलायचं तुम्हाला? काय बस कसं माहिती का. आणि दुसरं म्हणजे आपल्यामध्ये ही एक भावना असावी की तो गरीब, तो मोठा, तो श्रीमंत, तो काळा, तो गोरा, हे असं नसावं, हे आपणच समजून घ्यावं आणि एकमेकाला आपण रिस्पेक्ट द्यावा, त्याच्याशी उत्तम बोलणं वागावं. तो भले छोटा मुलगा असो, मुलगी असो, सामान्य माणूस असो, सामान्य जॉब त्याच्यावर पण हा तर गटर साफ करतो, हा झाडू मारतो, हा तर असं आहे, असं जेव्हा एक डिसरिस्पेक्ट येतं ना, त्यामुळे समाज अजून वाटला जातो. त्यांना पण तुम्ही महत्त्व द्या. काय नाही, आपोआप करता. आता सगळेजण शिकायला लागलेत, खरोखर आनंदाची गोष्ट आहे. हळूहळू 100 वर्ष लागतील, पण आपला देश नक्की चांगला होतो, नक्की चांगला होतो. बाय द वे मला हे सांगू इच्छितो, माझे बाबा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तर त्यांचं थोडंफार तुम्हाला सोशल बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे असं म्हणून का, म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला एक तुमचं आकलन होईल.
त्यांच्याबद्दल. आता माझ्या आईबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. माझी आई सोशलॉजी शिकवते, समाजशास्त्र शिकवते एका लॉ कॉलेजमध्ये. तिने MA केलेलं आहे सोशलॉजीमध्ये आणि आता तिचा मी थोडंफार तिला जे बोलायचं आहे हे तिला विचारतोय. मग मी तुला काय बोलायचं आहे का थोडक्यात पॉडकास्ट संपवू आपण, अर्धा तास झालेला आपण बोलतोय. कोणता विषय? कन्क्लूड करायचं तुला काही बघता. आता जे बोललं तुला बोलायचं असेल तर, नाहीतर ठीक आहे. काही बोलायचं असेल तर की तुला आता कसं वाटलं माझ्याशी पहिल्यांदा असं रेकॉर्ड करून बोलताना. आपण आज रेकॉर्ड केलं बोलता बोलता, तर तुला ह्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला, आवडला का? हो, आवडतोच की प्रत्येकाला असं इच्छा असते की कुठे ना कुठे आपण आपले मतं व्यक्त करावीत आणि आज ती संधी तुझ्यामुळे आम्हाला मिळाली. आणि तू तुझे विचार जे व्यक्त केलीस आज त्याबद्दल तुला काही बोलायचंय का? नाही, तसं काही विषय नाही. म्हणजे ह्यांनी जे विषय मांडले व्यवस्थित अतिशय सुंदर होते. भाषेवर प्रभुत्व आहे त्यांचं. त्यामुळे माझ्या बाबांची आणि आईची मराठी, त्यांचं दोघांचं मराठी शिक्षण असल्यामुळे त्यांच्या भाषेवरती त्यांचं खूपच छान प्रभुत्व आहे. माझं इंग्लिशमध्ये शिक्षण असल्यामुळे माझी मातृभाषा मराठी आहे. तर त्यामुळे एवढं नाही आहे, पण ठीकठाक बोलता येतं मला मराठी. सुंदर विचार छान मांडले त्यांनी. फक्त काय माझं म्हणणं की आपण जो विषय सुरुवातीला घेतला होता, कोणता सांग? असा विषय वगैरे काय वामपंथीय. वामपंथीय म्हणजे काय? तेच तो विषय सोडून आपण फार पुढे कुठेतरी म्हणजे एका विषयाला धरून बोलायचं असं काही डिसाईड नव्हतं. ते सगळे विषय येतातच आपोआप येतात की आपण वामपंथी. ओके, वामपंथी ते पेपरची हेडलाईन बघितली आणि बोललो मी. आणि आपण वामपंथ बद्दलच बोललो. वामपंथी ज्या गोष्टींबद्दल बोलले असते, जर इथे बसले असते आणि त्यांचे जर विचार मांडले असते तर त्या हिशोबानेच आपण बोललेलो. म्हणजे माझं म्हणणं काय की जे तुझ्या बाबांनी जे विचार मांडले ना ते वामपंथीय विचार होते का उजवी वामपंथी विचार होते? म्हणजे जे समाजामध्ये ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या घडत नाहीत, त्याबद्दल आपण बोललो नाही का? मग ते वामपंथीयच म्हणायचं नाही का? जे सरकार जे करतं, काय करतं त्याच्या विरोधात बोललो का आपण? सरकार जे करतं त्याच्या विरोधात म्हणजे इनडायरेक्टली आपण तेच बोललो ना. सरकार जे आमचे एका कॉमन मॅन जो आम आदमी म्हणतो आणि एका आम आदमीला जे इश्यूज प्रिय आहेत, त्याला जे डिअर आहेत आणि त्याचे जे डिझायर्स आहेत, त्याची जी डिमांड्स आहेत, त्याचे जे नीड्स आहेत, त्याचे जे रिक्वेस्ट आहेत, त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही बोलता आणि आम आदमी इज युअर मार्जिनलाइज सेक्शन. येस, तो काय त्याला धरून ठेवत नाहीत. जे उच्च बिझनेस क्लास आहे तो आम आदमी म्हणता येत नाही. मग जेव्हा तुम्ही एका आम आदमी, एका सामान्य माणसाबद्दल बोलता, सामान्य माणसांच्या हितांबद्दल बोलता, तेव्हा एक प्रकारचं वामपंथच आहे असं मला म्हणायचं. तर ठीक आहे, आता आपण एवढं बोललेलो आहोत, तर ह्याच्या पुढे आपण बोलत राहू कधी ना कधी. संडेजला आपण एव्हरी संडेला रेकॉर्ड करू अर्धा तास. आणि तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला सांगा तुम्ही. मी हे अपलोड करत आहे पॉडकास्ट. तर भेटू पुढच्या वेळी. थँक्यू.